मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याला इंग्लिशमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा अगदी शॉर्टमध्ये NEP म्हणतात. NEPमध्ये एक महत्त्वाचा नवा दृष्टिकोन मांडलेला आहे. तो आहे मूल्यमापनाच्या बाबतीत. आजपर्यंत आपण मूल्यमापन म्हटलं की फक्त प्रथम सत्र परीक्षा किंवा द्वितीय सत्र परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा आणि वार्षिक परीक्षेवरून मुलाचं पास नापास ठरवणे म्हणजे मूल्यमापन, एवढ्यापुरतंच मर्यादित अर्थ होता. त्याच्यामधनं काय झालं? त्याच्यामधनं मुलाला फक्त नेमके किती मार्क मिळतायत ते कळलं, पण मुलाचं वक्तृत्व क्षमता उत्तम आहे का नाही कळत. मुलाला आता सध्या बघा, काही लोक असं म्हणतात की इतके मार्क पोरांना पडतायत, पण पोरांना 5 वाक्य इंग्रजी बोलता येत नाहीत. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये 90 मार्क पेपरात पडलेत त्याला 5 वाक्य इंग्लिश बोलता येत नाही. हा मूल्यमापनातला दोष आहे. यापूर्वीच्या मूल्यमापनामधनं फक्त मुलाला किती मार्क पडलेत एवढंच मर्यादित होतं. तेवढ्यावर चालणार नाही. तेवढ्यावरून त्या मुलाची संपूर्ण काय तो मुलगा आहे हे अजिबात कळत नाही. तो वागायला चांगला आहे का, बोलायला चांगला आहे का, त्याचं समाजात राहणीमान कसं आहे, त्याची वैचारिक पातळी काय आहे, त्याला एखाद्या गोष्टीविषयीचं ॲप्रिशिएशन करता येतं का, असे अनेक मुद्दे आहेत ना. त्याची शारीरिक क्षमता कशी आहे, त्याची भावनिक क्षमता कशी आहे, त्याची नैतिक क्षमता कशी आहे, या सगळ्या गोष्टी मार्कातनं कळतात का? नाही कळत ना. मग त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने NEPने काय केलं तर संपूर्ण मूल्यमापनाची ढाचा, संपूर्ण मूल्यमापनाची पद्धतच बदलली आणि त्याला त्याने नाव दिले 360 डिग्री इव्हॅल्युएशन, 360 अंशातून मूल्यमापन. तुम्ही जर वर्तुळ बघितलं तर संपूर्ण वर्तुळामध्ये आपण म्हणतो 360 डिग्री आहे, म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं. एखाद्या मुलाचं संपूर्ण व्यक्तिमत्व सांगायचं असेल तर ते सर्कल आपल्याला पूर्ण करावं लागेल, ते वर्तुळ पूर्ण करावं लागेल. त्याला आपण 360 डिग्री म्हणतो. त्याला म्हणून नाव आले 360 डिग्री मूल्यमापन किंवा 360 डिग्री इव्हॅल्युएशन. काय करणार याच्यात? मार्क तर देणारच आहोत आपण. शाळेमधनं मार्क मिळाले नाहीत तर ते पालक सुद्धा नाराज होतील, आमच्या पोराला मार्क नाहीत. तेव्हा परीक्षा, मार्क बिर्क हे चालू राहील, पण त्याच्याबरोबर त्यांनी आकारिक मूल्यमापन आणलंय. आकारिक मूल्यमापनात काय आहे, काय काय आहे? आकारिक मूल्यमापनामध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन, स्वयंमूल्यमापन हा एक संबोध आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे. मुलांनी स्वतःचं मूल्यमापन करायचं. मी कसा आहे, माझ्यामध्ये चांगले गुण कोणते आहेत, माझ्यामध्ये वाईट गुण कोणते आहेत, मला वाचनाची आवड आहे का नाही, मला गणित अवघड जातंय का विज्ञान अवघड जातंय, मला इंग्लिश बोलता येतंय का नाही. मुलांनी स्वतःचं मूल्यमापन केल्याशिवाय त्याला स्वतःच्या उणीवा कळणार नाहीत ना. म्हणून सेल्फ इव्हॅल्युएशन, स्वयंमूल्यमापन हे एक तंत्र आणलं. तेवढ्यावर NEP, तेवढ्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण थांबलेलं नाही आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की पेरेंटल इव्हॅल्युएशन, पालकांनी मुलाचं मूल्यमापन करायचं आहे. आज पालक म्हणतात, काय हो, आम्ही तुमच्या शाळेत मुलाला घातलं पण त्याला अभिनय तर काही येतच नाही आहे, त्याला खेळात तर काही कळतच नाही आहे. पालकांनी असं ओरडण्यापेक्षा आणि सगळं शाळेवर जबाबदार धरण्यापेक्षा NEPने पालकांनाच शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आणलंय आणि सांगितलंय पेरेंटल इव्हॅल्युएशन करा. पालकांनी आपल्या मुलाचं मूल्यमापन करावं
आणि ते शाळेत आणून द्यावं. आता पालकांनी मूल्यमापन करायचंय ना, तर हे बघा, पालकांना यातलं काही माहीत नाही, शिक्षण क्षेत्रातलं पालकांना माहीत नाही, म्हणून त्यांनी त्याचं पोरगं शाळेत घातलंय. बरं, पालकांमध्ये दोन गट आहेत, एक सुशिक्षित, एक अशिक्षित. त्या अशिक्षित पालकाला काय कळणार आहे की मूल्यमापन आपल्या पोराचं करायचं? त्याला काहीच कळणार नाही. ती जबाबदारी तुमची माझी आहे, आणि तुमची माझी ती जबाबदारी असेल तर आपल्याला साधन बनवावं लागेल, आपल्याला टूल बनवावं लागेल. कुठल्याही गोष्टीचं मूल्यमापन करायचं असेल तर मूल्यमापनाचं साधन पाहिजे. पालकांनी मुलाचं मूल्यमापन करायचं असेल तर एखादी प्रश्नावली आपल्याला करावी लागेल. ती प्रश्नावली आपल्याला करणं हे त्यातलं सर्वात अवघड काम आहे. तसं केवळ पेरेंटल इव्हॅल्युएशनवर NEP थांबलेली नाहीये. NEP असं म्हणते की पियर ग्रुप इव्हॅल्युएशन. पियर ग्रुप इव्हॅल्युएशनला मराठीत काय म्हणतात? समवयस्कांनी केलेलं मूल्यमापन, म्हणजे शेजारच्या मित्रांनी केलेलं मूल्यमापन. आता ह्याच्यात गंमत कशी आहे, एखादा मित्र आहे ना, तो मुद्दाम त्याच्याविषयी नकारात्मक सांगेल माहिती. पण किती मुलं अशी आहेत, फार थोडी मुलं अशी विचित्र आहेत. 99% मुलं चांगली आहेत. ते बरोबर एकमेकाचं मूल्यमापन करतील. मुलं लगेच सांगतात की अहो, हा चित्रकलेमध्ये खूप हुशार आहे सर, याला ना नाटकात घ्या, अभिनय फार भारी करतो. हे जे मुलांचं एकमेकाचं आहे ना, त्याला म्हणतात पियर ग्रुप इव्हॅल्युएशन, त्याला म्हणतात समवयस्कांचं मूल्यमापन. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असंही म्हणते की सोसायटीने मूल्यमापन मुलाचं करावं. म्हणजे बघा, गेल्या आठवड्यातलं तुम्हाला उदाहरण सांगतो. 10वीचा निकाल लागला आणि आमच्या शेजारच्या घरातल्या राकेशला 92% मार्क पडले. आता त्याला 92% मार्क पडल्यानंतर त्याच्या पलीकडच्या घरातल्या ज्या राधा काकू आहेत ना, त्या म्हणजे अगो भाई, हा तर नंबर 1चा डॅम्बिस पोरगा आहे, ह्याला कसे 92% पडले? म्हणजे सोसायटीत तो डॅम्बिस होता. सोसायटीमध्ये तो डॅम्बिस होता. तो नेमका डॅम्बिसपणा काय करायचा? मार्क त्याला पडले 92%, पण समाजात वागायला चांगला आहे का तो? नाही चांगला. मग त्या 92%ला काही अर्थ नाहीये. तो समाजातही चांगला असला पाहिजे, तर त्याच्या टक्क्यांना अर्थ आहे. मग सोसायटीला आपण म्हणतो सोशल इव्हॅल्युएशन, त्याला आपण म्हणतो समाजाने केलेलं मूल्यमापन, त्याला आपण म्हणतो सोसायटीने केलेलं मूल्यमापन. म्हणजे मुलाचा सर्व दृष्टिकोनातून अभ्यास. पालक सांगणार आहेत, मित्र सांगणार आहेत, शेजारच्या घरातले लोक सांगणार आहेत, गल्लीतले लोक सांगणार आहेत, शाळेतले सर्व इतर शिक्षक सांगतील. हा सगळा भाग, त्याला आपण म्हणतो 360 डिग्री इव्हॅल्युएशन. आता हे 360 डिग्री इव्हॅल्युएशन करायचं असेल तर याच्यासाठी टूल्स कोणकोणती पाहिजेत, साधनं कोणती पाहिजेत? मित्रांनो, टूल्स बनवणं ना, हे काम साधं नाहीये, हे येड्या गबाळ्याचं काम नाहीये, ते बुद्धिमत्तेचं काम आहे. तुम्हाला पेरेंटल इव्हॅल्युएशनचं, पालकांनी मुलाचं मूल्यमापन करण्याची प्रश्नावली करायची असेल तर आपल्याला 2-3 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सोय झालेली आहे. आता तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची सोय झाली. तुम्ही जर AIला फक्त सूचना दिली की गिव्ह मी 10 क्वेश्चन्स फॉर पेरेंटल इव्हॅल्युएशन, तो तुम्हाला 10 प्रश्न देईल. तुम्ही म्हटला गिव्ह मी 20 क्वेश्चन्स फॉर पेरेंटल इव्हॅल्युएशन, तो तुम्हाला 20 प्रश्न देईल. प्रत्येक मूल्यमापनाच्या साधनासाठी, प्रत्येक मूल्यमापनाच्या प्रश्नावलीसाठी तुम्हाला AI 2 ते 3 मिनिटात उत्तर देईल आणि मग तुम्हाला मूल्यमापन करता येईल. 360 डिग्री इव्हॅल्युएशनमधला सर्वात अवघड भाग कुठला आहे? तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर त्याची साधनं बनवणं हे अवघड आहे.
कुठल्याही यंत्रणेमध्ये साधन प्रभावी असेल तर तुम्हाला प्रॉडक्ट प्रभावी मिळणार आहे. तुम्हाला लढाई जिंकायची असेल तर तलवार उत्तम पाहिजे. आधुनिक काळामध्ये ड्रोन्स उत्तम पाहिजेत, त्याला आपण साधन म्हणतो. तसं 360 अंशातनं मूल्यमापन करायचं आहे तर त्या प्रत्येकाच्या प्रश्नावल्या कराव्या लागणार आहेत. इंग्लिशमध्ये त्याला आपण क्वेश्चनर म्हणतो, मराठीमध्ये प्रश्नावली म्हणतात. प्रश्नपत्रिका वेगळी आणि प्रश्नावली वेगळी. तुम्ही रिसर्च करणारा कुठलाही माणूस बघा, संशोधन करणारा, PhD करणारा माणूस, त्याचे PhDचं संपूर्ण गाभा कशावर असतो तर टूल्स, साधनं, प्रश्नावली, त्याच्या विषयासंबंधी त्यांनी केलेली प्रश्नावली, ती जितकी प्रभावी असेल तितकं त्याचा रिसर्च प्रभावी होईल. तसं तुमचं 360 अंशातनं मूल्यमापन प्रभावी व्हायचं असेल तर तुम्हाला साधनं उत्तम केली पाहिजेत. आणि तिथं आपली अडचण आहे, तिथं आपली मुख्य घोळ आहे सगळा, की समवयस्कांनी मूल्यमापन करायचंय तर मित्रांनी माझं मूल्यमापन करायचंय तर त्या मित्रांनी कोणती प्रश्नावली वापरावी. आता त्या लेवलला जाऊन ती प्रश्नावली करणं केवढं अवघड आहे. किंवा समाजातल्या लोकांनी आपलं मूल्यमापन करावं, मग समाजातल्या लोकांनी प्रश्न विचारायचे, प्रश्न त्या मुलाचे द्यायचेत आपल्याला, ते केवढं अवघड काम आहे. अहो दिवस दिवस विचार केला ना तर 7-8 प्रश्न सुचतील. त्यामुळं आपण हे करू का नाही, त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तुम्हाला सोल्युशन पण दिलंय. ते सोल्युशन असं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं, जास्तीत जास्त डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते तुम्हाला सगळ्या प्रश्नावल्या क्षणात 2 मिनिटात 5 मिनिटात देणार आहे. काळजी करू नका, फक्त AI तंत्रज्ञान मात्र अवगत करा.